नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, वेळेचे मोल. आपल्याकडे एक लेख आहे, वेळेचे मोल जीवनाचा श्वास नावाचा. त्यातले काही विचार आज आपण जरासे उलगडून पाहूया. हो. आणि हा विषय खरं तर खूप खोल आहे. म्हणजे लेख फक्त वेळ मौल्यवान आहे असं नाही सांगत, त्याच्याही पुढे जातो. लेखाच्या सुरुवातीलाच एक छान कल्पना मांडलीये. वेळ म्हणजे फक्त घड्याळाचे काटे नाहीत, तर ती अनुभवांची, संधींची एक नदी आहे, जी सतत पुढे वाहते. अनुभवांची नदी. हो. आणि एकदा का तो प्रवाह पुढे गेला, तो क्षण गेला, परत नाही येणार. पैसा, वस्तू गेल्या तर मिळवता येतात, पण वेळ नाही. बरोबर. हे नेहमीपेक्षा थोडं वेगळं आहे ऐकायला. म्हणजे वेळ म्हणजे जीवन, हे तर आपण ऐकतोच. पण अनुभवांची नदी रंजक आहे. लेखात पुढे म्हटलंय की 24 तास तर सगळ्यांनाच मिळतात. अगदी. श्रीमंत असो गरीब असो फरक नाही पडत. पण त्या नदीत आपण प्रवास कसा करतो हे महत्वाचं, नाही का? हो ना. आणि म्हणूनच लेख म्हणतो की वेळ पैशाने विकत घेता येत नाही, म्हणून ती अमूल्य आहे. आपण म्हणी ऐकतोच की काळ कोणासाठी थांबत नाही, किंवा टाइम अँड टाईड वेट फॉर नॉन. हे तेच सांगतंय. पण लेख फक्त जुन्या म्हणींवर नाही थांबत असं वाटतंय. नाही रे, तो एका वेगळ्या गोष्टीवर भर देतोय, वेळेची गुणवत्ता, म्हणजे क्वालिटी ऑफ टाइम. वेळेची गुणवत्ता म्हणजे? म्हणजे किती तास घालवले यापेक्षा ते तास किती एकाग्रतेने, किती ऊर्जेने वापरले हे जास्त महत्वाचं. लेखात गोष्ट आहे बघा गुरुकुलातनं 2 शिष्यांची. अच्छा. एकाने फक्त जास्त वेळ अभ्यास नाही केला, तर त्या वेळेची गुणवत्ता जपली, तो यशस्वी झाला. दुसरा, तो फक्त वेळ घालवत राहिला, अयशस्वी झाला. वेळेची गुणवत्ता हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे. म्हणजे फक्त वेळापत्रक बनवून नाही चालणार. त्या वेळेत आपण किती हजर आहोत, किती फोकसमध्ये आहोत हे महत्वाचं. बरोबर. अगदी बरोबर. लेखात डॉक्टर, सैनिक यांची उदाहरणं आहेत. हो, त्यांच्यासाठी तर एक क्षण पण महत्वाचा असतो. हो, कारण त्यांच्या कामाचा परिणाम लगेच दिसतो. पण लेख काय म्हणतो की सामान्य माणसानेही हेच शिकायला हवं. आपले परिणाम लगेच दिसले नाहीत तरी प्रत्येक क्षणाला महत्त्व आहे. इथे शिस्त येतेच. पण ती शिस्त फक्त वेळेवर काम करण्याची नाही, तर त्या वेळेत पूर्ण लक्ष देण्याची, फोकस ठेवण्याची. पण आजकाल लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी किती आहेत. मोबाईल, सोशल मीडिया, सतत काहीतरी सुरू असतं. लेखात याबद्दल काय म्हटलंय? ती गळक्या घागरीची उपमा आहेच. हो, ती आहेच. पण त्याही पुढे जाऊन लेख याला लक्षाची गळती म्हणजे फोकस लिकेज असं म्हणतोय. फोकस लिकेज? हो. जसं घागरीतून पाणी टपकत राहतं तसं आपलं लक्ष, आपला फोकस सतत छोट्या छोट्या गोष्टींकडे जातो. आणि त्यामुळे काय होतं, आपली मूळ कामाची गुणवत्ता आणि वेळेचा प्रभावी वापर कमी होतो. म्हणजे केवळ वेळ वाया जातोय असं नाही, तर आपलं लक्ष विभागलं जाते. फ्रॅगमेंटेड अटेन्शन हा खरा प्रॉब्लेम आहे. 2 महत्वाचे उपाय सांगितले आहेत. एक म्हणजे डिजिटल डिटॉक्स. दिवसातून काही वेळ ठरवून मोबाईल, इंटरनेटपासून दूर राहणं. याने लक्ष केंद्रित करायची क्षमता वाढते असं लेख म्हणतो. आणि दुसरा उपाय जो मला खूपच आवडला, तो म्हणजे कामांचे गट पाडणे, टास्क बॅचिंग. टास्क बॅचिंग म्हणजे काय? म्हणजे एकाच प्रकारची कामं एकत्र करायची. समजा ईमेल्स बघायची आहेत, तर ती सगळी एकाच वेळी बघून घ्यायची. अच्छा. याने काय होतं की सतत एका कामातून दुसऱ्या कामात उडी मारल्याने जो वेळ जातो, जी एनर्जी वाया जाते, ती वाचते. हे खरंय. सारखं स्विचिंग करण्यात खूप वेळ जातो. बरोबर. आणि स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे ना, उठा, जागे व्हा. ते फक्त ध्येयासाठी नाही, तर प्रत्येक क्षणी जागरूक राहण्यासाठी पण महत्वाचं आहे, असं लेखाचा सूर आहे. कसं करायचं हे सांगितलंय. लेखात ते उदाहरण पण आहे ना, शिष्यवृत्ती हुकलेल्या विद्यार्थ्याचं. वेळेवर अर्ज केला नाही म्हणून संधी गेली. हो, ते उत्तम उदाहरण आहे या लक्षाच्या गळतीचं आणि टाळाटाळीचं सुद्धा. बरोबर. ती फक्त विसरण्याची गोष्ट नव्हती कदाचित. शेवटच्या क्षणापर्यंत ढकलणं किंवा दुसऱ्याच गोष्टीत लक्ष अडकलेलं असणं याची परिणती होती ती. लेख हेच सांगतो की वेळेचा सदुपयोग केवळ यशासाठी नाही, तर नंतर होणारा पश्चाताप टाळण्यासाठी पण हवा. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्वाचं लक्षात ठेवायचं? वेळ म्हणजे फक्त सोनं नाही, ती अनुभवांची नदी आहे आणि तिची गुणवत्ता जपणं जास्त महत्वाचं आहे. अगदी. लक्षाची गळती टाळायला हवी आणि कामांचे गट पाडून काम करणं फायद्याचं ठरू शकतं. बरोबर. आणि लेखाचा शेवटचा विचार पण महत्वाचा आहे. यश, ज्ञान, आरोग्य, अगदी मानसिक शांतता सुद्धा.
हे सगळं वेळेच्या केवळ व्यवस्थापनावर नाही तर वेळेप्रती असलेल्या आपल्या समर्पणावर अवलंबून आहे. टाइम कमिटमेंट म्हणू शकतो आपण त्याला. समर्पणावर म्हणजे त्या वेळेत आपण किती मनाने हजर आहोत यावर. हो, अगदी तेच. प्रत्येक क्षण जाणीवपूर्वक जगणं. बरोबर आहे. जाता जाता एक विचार येतोय मनात. आपण नेहमी वेळ वाचवण्याबद्दल किंवा वेळ मॅनेज करण्याबद्दल बोलतो, पण आजच्या चर्चेतले वेळेची गुणवत्ता आणि लक्षाची गळती हे मुद्दे लक्षात घेतले तर प्रश्न असा विचारायला हवा का की आपण आपला लक्ष देण्याचा वेळ म्हणजे अटेन्शन स्पॅन कसा गुंतवतो आहोत, कुठे गुंतवत आहोत. म्हणजे केवळ किती तास दिले यापेक्षा आपलं लक्ष कुठे केंद्रित आहे हा खरा कळीचा मुद्दा असू शकेल का, यावर विचार करायला हवा. खूपच इंटरेस्टिंग विचार आहे हा. खरंच विचार करण्यासारखा.